वसई-विरार शहर महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीने विजय मिळवलेला आहे। आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आहेत। आपण काय सांगणार, कसा विजय आहे आजचा? आजचा विजय चांगला आहे, पण माझं समाधान नाही झालं। जर ईव्हीएमचे घोळ, मतदार याद्यातले घोळ केले नसते तर आम्ही 100 पार असतो। कडवं आव्हान होतं या निवडणुकीमध्ये, आपल्यावरती अनेक आरोप देखील करण्यात आले। कार्यकर्ते होते, कडवं आव्हान कसलं? नेते अभिनेत्यांचं, परराज्यातले नेते अभिनेते, कोणतरी उत्तर भारतीयांना टार्गेट करायचं, कोणतरी गुजरात्यांना टार्गेट करायचं, कुठेतरी मराठ्यांना करायचं, कुठेतरी मुस्लिमांना करायचं आणि नेते आणायचे। अहो पण कार्यकर्ते माझ्याकडे होते ना, कार्यकर्त्यांची मेहनत, सगळा सॅल्यूट कार्यकर्त्याला आहे माझ्या। कार्यकर्ता जिंदाबाद। निश्चित जर बघितलं तर आपल्या मोठ्या दिग्गजांची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा होती, परंतु ती कुठेतरी या ठिकाणी आपल्याला हार स्वीकारावी लागली। मी बोललो ना, ईव्हीएमचे घोळ, मतदार याद्यातले घोळ, ईव्हीएम स्लो करणं, लोक कंटाळून निघून गेली। या सगळ्या पार्श्वभूमीवर एक आदिवासी तरुणी आम्ही उभी केली जनरल जागेवर। मी कोणत्या समाजाला कमी नाही लेखत, पण सगळ्या जनरल लोकांनी या आदिवासी मुलीला आशीर्वाद दिले, कारण तिचं कर्तृत्व होतं। हा नगरसेवक स्वप्नील, हा जो झालेला आहे नगरसेवक, जरा इकडे बघा, एक सर्वसामान्य कुटुंबातलं म्हणजे या आकाशीला दोन्ही जे उमेदवार दिलेले हे आम घरातले, कोणते लखपती करोडपती नाहीत। लोकांनी 3.5-3 हजार मतांनी यांना निवडून आणलं, त्यांच्या मेहनतीमुळे, ते करत असलेल्या कामामुळे। आणि आम्ही उमेदवार देताना पण असंच बघितले का काम करणारे कोण आहेत। पण या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षातील उमेदवार आपल्या उमेदवारांच्या समोर आव्हानामध्ये होते, यांना काय बोलाल? शुभेच्छा शुभेच्छा। अनेक टीका टिप्पणी झाली आपल्याला वरती या निवडणुकीमध्ये। त्याच्या पलीकडे 35 वर्षात झालं काय? 35 वर्षात त्याच्या पलीकडे झालं काय? माझ्यावर टीका टिप्पणीच करतात। इलेक्शन आली का दहशत चालू होते, गुंडागिरी चालू होते। आता सगळं बंद, 5 वर्ष 4 वर्ष, पुढच्या लोकसभेला निघेल आता, कळलं? काय रणनीती असेल आपली, आता निवडून आलेत आपले पक्ष? काय नाही, जे काही लोकांना कामं करून पाहिजे आहेत ती कामं करणार। रणनीती काय नाही, राजकारण संपलं माझं। आता कामं आणि कामं, राजकारण ज्यावेळी करायचे आहे त्यावेळी करेल। आता धन्यवाद, सगळे विरोधक बरोबर घेऊन जाईल, विरोधकांना एकाकी सोडणार नाही। ते पण प्रतिनिधी आहेत लोकांचे, त्यांना पण न्याय देईल। निश्चित आपल्यासोबत प्रथम माजी महिला महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर देखील आहेत। ताई, काय सांगणार, आज घवघवीत विजय मिळालेला आहे आपल्याला? हा आम्ही केलेल्या कामांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। जसं आप्पांनी सांगितलं तसं आम्ही फक्त इलेक्शन पुरतेच नाही तर 12ही महिने लोकांबरोबर राहतो, लोकांमध्ये जातो आणि लोकांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। त्या सगळ्यांचे मी धन्यवाद। कुणाला श्रेय द्याल? कार्यकर्त्यांना निश्चितच, कारण दिवस रात्र धावणारे तेच आहेत, उमेदवारांच्या पाठी त्यांच्या कामासाठी धावणारे तेच लोक। जनरल जागेवरती एक आदिवासी महिला या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होती आणि त्यांनी विजय मिळवला। एक महिला म्हणून काय सांगाल? महिला म्हणून जसं आता आप्पांनी सांगितलं की तिथे कुठल्याच जाती धर्माचा हे नसून तिच्या कामाचं ही पोचपावती आहे, तिने केलेल्या कामाची पोचपावती, म्हणून लोकांनी तिला निवडून आणलंय। निश्चित आपल्यासोबत महिला ज्या जनरल जागेवरती निवडून आल्या त्या देखील आहेत। काय सांगाल, आपण महापौर पदाच्या दावेदार आहे? नक्कीच, सगळे ग्रामस्थ, माझे कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्माचे आमचे बंधू भगिनी, त्यांच्या आशीर्वादाने माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर प्रवीणाताई आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास पुन्हा संपादन केला, त्यांच्या कार्याला सलाम। म्हणजे मी त्यांचं नाव कधीही म्हणजे करून देणार नाही, कुठे गालबोट लागणार नाही, कारण मी 1993 पासून या पक्षामध्ये कार्य करत आहे, कारण ह्या पक्षाचं चांगलं काम आहे, सगळ्या धर्माला घेऊन चालत आहेत। आज मी आदिवासी समाजाची आहे, पण मला त्यांनी कधी असं कमी लेखलं नाही, एक मुलीसारखं, एक बहिणीसारखं मान दिला आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनाच ते समान वागणूक देतात। त्यामुळे कसं आम्ही नक्की, आणि माझ्या गावकऱ्यांनी जे
माझे कार्यकर्ते, आपले कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे, त्यांच्यामुळेच मी आज पुढे आले आहे. निश्चित जर आपण जर बघितलं असेल तर बहुजन विकास आघाडीने वसईविरा महापालिकेवरती गड राखला असल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.